आज दाभोळकर सरांची आठवण आली. दाभोळकर सर हे अंधश्रद्धेच्या विरोधात एक असा कणा उभा राहिला होता, की ह्या अंधश्रद्धा करणाऱ्यांना, या भोंदूंना स्वप्न पडायची त्यांची, की घाम फुटायचं त्यांचं नाव ऐकल्यावरती. कारण हा व्यक्ती या समाजामध्ये जे अंधश्रद्धा पसरवायचे, त्यांच्या विरोधात काम करायचे. सर्वसामान्य लोकांना योग्य दिशा दाखवायचं काम दाभोळकर साहेब करायचे. चांगला रस्ता दाखवायचं काम दाभोळकर साहेब करायचे. जे गरीब लोकं असतात, ते ह्या भोंदूगिरीच्या मागे लागतात आणि नाही त्या गोष्टी करतात. पैसा, अडका सगळं वाट लावून घेतात. त्या लोकांना कुठेतरी समजवत सांगायचं काम दाभोळकर साहेब करायचे. परंतु मित्रांनो, आज 2026 आलं. या 2026 मध्ये चाललंय काय? आजही भोंदूगिरी तशीच आहे, बाबागिरी तशीच आहे आणि अंधश्रद्धा या समाजामध्ये आजही कुठेतरी जागलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये आम्ही जगत आहोत, परंतु ही बोनुगिरी आजही संपलेली नाहीये. मित्रांनो, दाभोळकर सरांचा ज्यावेळेस ह्या हरामखोरांनी ज्यांनी मारलं त्यांना, त्यांची निर्घृण हत्या झाली मित्रांनो, त्यावेळेस कुठेतरी मनाला असं वाटलं होतं, की समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांचे हालत हेच होतात आणि अतिशय वाईट त्या गोष्टीचं वाटलं होतं, की या समाजामध्ये जो अशी दिशा दाखवतोय व्यक्ती, ह्या अंधश्रद्धेपासून लांब जावं म्हणून लोकांना जागृत करतोय, त्या व्यक्तीसोबत अशा गोष्टी होतात म्हणल्यावरती कुठेतरी असं मनाला ठेचणारी भावना त्यावेळेस निर्माण झाली होती. परंतु मित्रांनो, काय झालं तुम्हाला पण माहितीच आहे. एवढ्या वर्ष झालं तरी पण आजही लोकं त्या अंधश्रद्धेच्या मार्गावरती जातात. करणी करण्यापासून ते नाही त्या गोष्टी करतात. एखाद्याचं वाईट करायला लोकं बसलेले आहेत. अक्षरशः स्वतःचं चांगलं व्हावं म्हणून जे नाही त्या गोष्टी लोकं करायला बसलेले आहेत. मित्रांनो, आत्तापर्यंत तर याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचं नाव यायचं. परंतु या अंधश्रद्धेच्या युगावरती आजकाल मंत्री जे पण आहेत, मोठमोठे राजकारणी जे आहेत, ते देखील विश्वास ठेवतात. त्यामुळं या राजकारण्यांनी या अंधश्रद्धेच्या ज्या जाहिराती करतात हे, अंधश्रद्धेला बळी पडू नका, अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागू नका, या कुठेतरी गोष्टी बंद करायला हव्यात. या कुठेतरी गोष्टी डावलायला हव्या आणि एक्सेप्ट करायला शिका, की आम्ही सुद्धा अंधश्रद्धेच्या युगामध्ये हरवले जाऊ. कशाला पाहिजे एखादा गुरु जर तुम्ही स्वतःमध्ये कर्तव्य करायची क्षमता ती असेल. तुम्हाला डायरेक्शन दाखवायला गुरु पाहिजे, तुम्हाला लिंबा हातामध्ये धरायला गुरु पाहिजे. तुम्ही अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवता आणि हे नराधम यांच्यासोबत तुम्हाला असं वाटतं तुमचा बॅकअप आहेत हे असं वाटतं आणि ह्यामध्ये जे तुम्ही करता, तुम्हाला कुठेतरी थोडंसं यश भेटलं, तर तुम्हाला असं वाटतं, की या बाबामुळेच सगळं यश आलं. परंतु ती तुमची मेहनत असते, ना की या बाबा लोकांचा कुठला आशीर्वाद तुम्हाला भेटलेला असतो. 2-4 लिंब हातात दिली आणि पिळ म्हणलं, की ते जाऊन कुठं मोठं असं जादूटोणा झालं असा अर्थ होत नाही मित्रांनो. कुठला मंत्र दिला, एखादी पूजा करायला लावली किंवा एखादी अशी काहीतरी गोष्ट केली, मंत्र फकिरी करायला लावली, बीत-बीत तोंडावरती मारलं, धूप वगैरे मारलं, की बच्चा तुम्हारा जिंदगी में बहुत बड़ा कल्याण हो जाएगा, यांसारख्या गोष्टी केल्यावरती त्या गोष्टी होत नाहीत मित्रांनो. आशीर्वाद घ्यायचा असेल तर देवाचा घ्या, आशीर्वाद घ्यायचा असेल तर आई-वडिलांचा घ्या. नतमस्तक व्हा आणि म्हणा, "मला चांगली सुबुद्धी द्या, जेणेकरून मी माझं कार्य व्यवस्थितरित्या करेल." ना की अंधश्रद्धेला बळी पडून ते जे बाबा लोकं असतात, जे भोंदू बाबा असतात, ज्या गोष्टी सांगतात त्या गोष्टी तुम्ही करा. मित्रांनो, नरबळीपासून ज्या गोष्टी ह्या आपल्या समाजामध्ये घडतात, त्यावेळेस जाऊन कुठेतरी आता वाईट वाटतं, की आजही लोकं त्या गोष्टींच्या मागे जे 1960-70 साली लोकं होते. जुन्या विचारांचे जे लोकं आहेत, ते देखील आता नवीन पिढी जी येते त्यांच्यामध्ये पण ते मनामध्ये भरतात, की तुम्ही हे जर केलं तर तुम्ही सक्सेसफुल व्हाल. भविष्य बघतात, भविष्यावरती विश्वास ठेवतात. खूप मोठा माणूस बनणार आहेस, तू मंत्री बनणार आहेस, यांसारख्या गोष्टी ह्यांच्यासोबत होतात. मित्रांनो, सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतं, की याला प्रोत्साहन करणारे खूप सारे लोकं आहेत आणि ही अंधश्रद्धा आहे मित्रांनो. याच्यामध्ये तुमचे कर्म, तुम्ही आई-वडिलांचा आशीर्वाद, तुमच्या देवाचा आशीर्वाद, जो की तुम्ही फक्त कशा स्वरूपात त्याच देवाला समोर बघताय, त्याला काय मागता? मित्रांनो, घाणेरड्या गोष्टी जर तुम्ही मागत असाल, तर देव तुम्हाला त्या गोष्टी देणार नाही. आणि एखाद्या बाबाला देवाने पाठवलं नाहीये, की "बाबा रे, हे कर" म्हणून. देव त्याच्या जागी तो समर्थ आहे. तो तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतो. त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे. फक्त व्यवस्थित त्याच्यासमोर प्रार्थना करा. जास्त दुसऱ्या गोष्टी काही करू नका. घाणेरड्या गोष्टीमध्ये मला प्रतिसाद दे, प्रोत्साहन दे, यांसारख्या गोष्टी त्याच्यासमोर म्हणू नका. आणि 2-4 लिंब-बिंब इकडं पिळल्यावरती ना काही कुठली गोष्ट होते, ना कुठलं काय होत नाही. आणि ही भोंदूगिरी जी आहे ना मित्रांनो, ती एवढी वाढत चाललेली आहे. भविष्य सांगणं, तुझं कल्याण होईल यांसारख्या गोष्टी होणं आणि ह्याचा विश्वास हा अशा पिढीमध्ये निर्माण होतोय, जी की टेक्नॉलॉजीच्या युगात चालणारी पिढी आहे. आणि ही जी भोंदूगिरी आहे मित्रांनो, ह्याच्यामध्ये हे भोंदू बाबा जे असतात, ते अशा गाड्यांमध्ये फिरतात. मी लिटरली तुम्हाला सांगतो, लँड क्रुझर एल-सीपासून ते Mercedesपर्यंत
जॅग्वारपासून ते मोठमोठ्या रोल्स रॉयल्सपर्यंत ह्या गाड्यांमध्ये फिरतात. या गाड्यांची जर तुम्ही किंमत ऐकली तर तुमच्या घुटण्याला घाम फुटेल. अक्षरशः तुम्ही म्हणसाल, की "बाबा रे, हे खरं आहे का?" 2-2, ₹2.5-2.5 कोटी रुपयांच्या गाड्यांमध्ये हे फिरतात. जमीन, जायदाद, प्रॉपर्टी यांच्या नावावरती केलेली असते. हे ट्रस्ट उघडतात. त्या ट्रस्टमध्ये पैसा टाकला जातो. तो काळा पैसा असतो. तो पैसा ह्यांच्या नावाने वापरला जातो. नाही त्या गोष्टी केल्या जातात मित्रांनो यांच्या नावाखाली. एकदा यांचं नाव फेमस झालं आणि हे भोंदू बाबा जे असतात, जर एखादा राजकारणी लोकांसमोर बोलला, की बाबामुळं सगळं झालेलं आहे माझं, बाबाचा ॲड्रेस देतो त्याच्याकडे जावा किंवा एखादा बिझनेसमॅन असेल किंवा एखादा कुठला पण माणूस असेल, तो जर बोलला, की बाबामुळं मी आयुष्यात आहे ना सुखाला लागलो आणि त्यांनी तुम्हाला ॲड्रेस दिला, तर अक्षरशः हा ॲड्रेस तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीला द्या. कारण हे बाबा जे असतात मित्रांनो, हे काहीही नाही करत. हे तुम्हाला तुमच्याकडनंच माहिती काढून हे फक्त तुम्हाला तुमचं पुढं एक जजमेंट पास करतात आणि एखादं जजमेंट जर बरोबर निघालं, तर तुम्हाला असं वाटतं, की "बाबा रे, माझं कल्याण झालं." परंतु ती तुमची मेहनत असते, तुमच्या आई-वडिलांचा आशीर्वाद असतो, तुमच्या दैवाचा आशीर्वाद असतो, ना की कुठल्या बाबा-बुबाचा आशीर्वाद असतो. म्हणून विश्वास ठेवायचा तेवढाच ठेवा. हे फक्त तुम्हाला लुटायला बसलेले आहे. काही काहींना तर शारीरिक संबंध ठेवायचे असतात, अनैतिक संबंध ठेवायचे असतात. लैंगिक शोषण करतात हे आणि अक्षरशः ज्या भक्ताला तो दर्शन घ्यायला आलेला आहे या बाबाचे, त्याच्याकडं वाईट दृष्टीने हे लोकं बघतात. त्याला अक्षरशः तुम्ही विचार करा मित्रांनो, वाईट दृष्टिकोन बघून त्याच्यासमोर ती गोष्ट मांडतात, की मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत आणि काही-काही लोकं बळी पडतात ह्याला शारीरिक संबंध ठेवतात. एवढेच नव्हे मित्रांनो, ज्यावेळेस त्यांना वाटतं, की फसवणूक व्हायला लागली आहे, त्यावेळेस घाया करतात. परंतु घाया केल्यावरती ह्यांना मदतीला येणार कोण? राजकारणी ह्यांचे, पोलिस ह्यांचे, सर्वसामान्य लोकं ह्यांचे. तुम्हाला डावललं जातं. तुमच्यावरती अन्याय जरी झाला, तरी तुम्हाला असं वाटतं, की बाबा रे, माझ्यासोबत काय झालंय? माझ्यासोबत लोकं मला साथ देखील देईना. तुम्ही अंडर कॉन्फिडन्स जाता, काहीतरी वेगळं पाऊल उचलता. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये होऊ शकतात. म्हणूनच मित्रांनो विश्वास ठेवायचा आहे तर फक्त देवावरती ठेवा, आई-वडिलांवरती ठेवा, ना की भोंदूगिरीमध्ये कुठल्या बाबावरती लक्ष ठेवा, जे तुमच्या आयुष्याची वाट लावते. चुकीचं तुमच्यासोबत घडू शकतं, वाईट तुमच्यासोबत होऊ शकतं. जे आता न्यूज चालू आहे मित्रांनो, त्याच्यानुसार तुम्हाला माहिती आहे, की काय चाललंय. नक्कीच एवढाच इशारा राहील, की अंधश्रद्धेपासून लांब राहावा. ह्या अंधश्रद्धेच्या गोष्टींना बळी पडू नका. हे भोंदू बाबा जे असतात ते खूप आहेत या समाजामध्ये. हे तुम्हाला वाईट दिशा दाखवणार, वेगळं काहीतरी करायला सांगणार, तुमच्याकडे वेड्यात काहीतरी गोष्टी मारणार. तुम्हाला आशीर्वादाच्या नावाखाली तुमच्यावरती अत्याचार, अन्याय ह्या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन तुम्हाला दिसून येणार. म्हणूनच माझं तुम्हाला सांगणं राहील यापासून लांबच राहावा. सुशिक्षित बना, शिक्षण घ्या, संघटित व्हा, पुढं जावा, मोठा टेक्नॉलॉजीमध्ये काहीतरी करा. डॉक्टर बना, इंजिनिअर बना, पैसा त्याच्यामधनं कमवा. स्वतःच्या लकवरती विश्वास ठेवू नका. असं काहीही नसतं. मेहनत असते, त्या मेहनतीला रिझल्ट भेटतात आणि ही मेहनत तुम्हाला दिसून येते त्या माध्यमातनं. त्यामुळे ह्या लिंबाबेमांच्या नादाला लागून, भोंदूबाबाच्या नादाला लागून स्वतःचं नाव आणि स्वतःचं आयुष्य बरबाद करून घेऊ नका, एवढीच विनंती आहे. नक्कीच जाता-जाता एवढंच या व्हिडिओमध्ये आणि अनेकदा भावपूर्ण श्रद्धांजली त्या एका व्यक्तीला, ज्याने संपूर्ण या समाजाला एक दिशा दाखवली होती, की अंधश्रद्धेच्या नादी लागू नका, अंधश्रद्धेच्या मार्गावरती जाऊ नका. दाभोळकर साहेबांना खूप खूप नमन, शतशत नमन, ज्यांनी की या समाजामध्ये असे विचार आणले, की या समाजामधल्या लोकांना थोडे जरी जागृत झाले असतील, तरी त्यांच्या त्या कार्याला कुठेतरी न्याय भेटलेला आहे. नक्कीच मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.